मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जे बांधकाम कामगार असतात त्यांना घरकुल मिळतात की नाही मिळत, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। घरकुलच बद्दल नाही, आणखी त्यांना बाकी जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय प्रोसिजर असते काय नाही, मी सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निलेश निबड। पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कशा आहात सर्वजण, तुम्ही मजेत ना? तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राइब करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करून द्या, कारण का जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार। चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करू। मित्रांनो बघा, तुम्हाला बांधकाम कामगारची जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची प्रोसिजर काय असते। सगळ्यात पहिले तुम्हाला बघा, बांधकाम कामगारमध्ये तुमची नोंदणी असणं खूप आवश्यकता आहे। तर तुम्ही नोंदणी कशी कराल, जे बांधकाम कामगारचं 90 दिवस जे तुम्ही काम करता सिव्हिलचं 90 दिवस काम केलेलं सर्टिफिकेट जोडावं लागते, आणखी तुम्हाला आधार कार्ड असे 2-3 डॉक्युमेंट जोडावे लागते आणि तिथं फॉर्म भरावं लागते। फॉर्मची तुमची फॅमिलीमधली सर्व डिटेल भरून, आणि जर तुम्ही गावामध्ये जर राहत असाल तर एक ग्रामसेवकची सही घ्यावी लागते आणि ते सही भरून ते तुम्हाला तिथं मग बांधकाम कामगारसाठी नोंदणी करावी लागते। जसं तुम्ही नोंदणी केले तर तसं तुमचं एक कार्ड बनून येते। कार्ड झाल्यानंतर तिथं तुम्हाला नंबर येते, मग त्याच्यानंतर तुम्हाला 1 रुपयाची पावती पेमेंट करावं लागते। जे पावती येते, जसं तुम्ही 1 रुपयाची ते पावती मिळाली, मग जे काही बांधकाम कामगारचे जे योजना आहे मग त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुम्हाला। सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे प्रोसिजर करायचं आहे। हे जर प्रोसिजर तुमचं नोंदणी वगैरे झालं तर मग तुम्हाला बाकीच्या ज्या काही योजना आहे मग त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येत आहे। सगळ्यात पहिले हे झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला बघा, आता सगळ्यात पहिले जसं घरकुल, तर घरकुल मिळतात का नाही मिळत। सगळ्यात पहिले बघा, जसं तुम्हाला बांधकाम कामगारमध्ये नोंदणी झाली, नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला नाही का घरकुलचा कोणत्याही गव्हर्नमेंटचा अजूनपर्यंत अजिबात लाभ मिळाला नाही पाहिजे। मग जसं बघा, काही तुम्हाला नोंदणी पण होऊन राहतात आणि घरकुलचा लाभ पण मिळतात। मग जे बांधकाम कामगार म्हणजे घरकुल देणार आहे तर ते तसं नाही येणार, कारण का जेव्हा तुम्ही बांधकाम कामगारच्या मध्ये घरकुलसाठी अप्लाय करतात, अप्लाय केल्यानंतर त्यांची टीम येतात तुमच्या घरी चेक करायला की खरोखर यांना कसं आहे। मग जागा नसेल तर जाग्यासाठी पण पैसे मिळतात, आणि घरकुल जर नसेल, तुम्हाला घर नसेल तर घरकुल पण तुम्हाला मंजूर होते। मग तुम्ही जर पहिले घरकुलचा जर योजनेचा लाभ घेतलेला असेल तर हा योजनेचा तुम्हाला लाभ घेता नाही, कारण का हे खूप मोठी लक्षात ठेवा गोष्ट। आणखी हे झालेलं आहे। आणखी याच्यानंतर असे पुष्कळ सारे काही योजना आहे, तर तुम्हाला मी दाखवते योजना आहे। जसं बघा, महाराष्ट्राचे जे बांधकाम कामगार आपीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला दिसूनच पडते की घरकुलच्या योजनेचा लाभ घेता येणारच आहे। पण आता घेता येणार आहे, पण हे प्रोसिजरचे नियमानुसार तुम्ही गटात बसले पाहिजे। गटात जर बसले तर या योजनेचा तुम्हाला नक्कीच लाभ घेता येणार। आणखी बघा, भांडे संच पण याला मिळतो, पेटी मिळतो, आणि तुमच्या घरी जर कोणी आजारी पडले त्याला मिळतं। तुमचे मुलं वगैरे असतील तर तेथली तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळतं। स्वतः आम्हाला पण मिळाले, भांडे पण मिळालेले, असे सर्व काही योजनाचा लाभ घेता येतो। तर हे खरोखरच खूपच चांगली योजना आहे। तर अजूनपर्यंत तुम्ही जर बांधकाम कामगारमध्ये जर नोंदणी नसेल केलं असेल तर फटाफट तुम्ही जाऊन नोंदणी करून घ्या। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यावरून माझा व्हिडिओ बघत आहे एक कमेंट करा, आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच करा, आणि एक माझ्या व्हिडिओला लाईक करा। आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राइब करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करून द्या, कारण का जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार। भेटू आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला, तेव्हापर्यंत ओके, बाय बाय।